नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण महाराष्ट्रातील राजकारणातील महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे बघत आहोत। लोकशाहीच्या उत्सवात लालपरीची सेवा, राज्यभरासाठी 9232 बसगाड्या। एवढ्या अंतरावरील कर्मचाऱ्यासाठीच बसगाडी प्रवासी वाहतूक 2 दिवस राहणार विस्कळीत। विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 9232 बसगाड्या राज्यभरातील मतदान केंद्रापर्यंत ईव्हीएम घेऊन जाणार आहेत। महामंडळाच्या स्वतःच्या मालकीच्या 13367 गाड्यांपैकी 9000हून अधिक बसगाड्या निवडणूक कामासाठी लागणार आहेत। त्यामुळे 19 व 20 नोव्हेंबर हे 2 दिवस वाहतूक विस्कळीत राहील अशी स्थिती असणार आहे। राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, मुंबई, पालघर, रायगड, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नाशिक, नगर, अकोला, अमरावती, यवतमाळ व बुलढाणा या 19 जिल्ह्यांमधील जवळपास 65% बसगाड्या निवडणुकीसाठी कामकाजासाठी घेतल्या आहेत। त्यामुळे या जिल्ह्यांमधील प्रवासी वाहतूक 19 व 20 नोव्हेंबरपर्यंत विस्कळीतच राहील अशी स्थिती असणार आहे। बहुतेक जिल्ह्यांमधील विभाग नियंत्रकांनी लांब व मध्यम पल्ल्याची वाहतूक 2 दिवस नियंत्रित करून स्थानिक वाहतूक सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे। 19 नोव्हेंबरला दुपारी 1 नंतर सर्व बसगाड्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या गोदामातून ईव्हीएम उचलतील आणि प्रत्येक मतदान केंद्रावर पोच करतील। त्यानंतर बसगाड्या पुन्हा बस डेपोत येतील। रात्रभर सेवा करून 20 नोव्हेंबरला दुपारनंतर त्या गाड्या त्या मतदान केंद्रावर जातील असे नियोजन करण्यात आले आहे। तरी पण 2 दिवस प्रवासी सेवा विस्कळीत राहणार असून 20 नोव्हेंबरच्या रात्रीपासून पुन्हा निवडणुकीसाठी नेमलेल्या बसेस प्रवासी सेवेत दाखल होतील। तुर्तास प्रवासी सेवेचे मतदान महामंडळाच्या ताफ्यातील भाड्याच्या बसगाड्यांवर असणार आहे। प्रवासी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी राहील प्रयत्न। विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी राज्यातील 31 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 9232 बसगाड्या देण्यात आल्या आहेत। मतदान केंद्रावर साहित्य पोच केल्यावर त्या गाड्या रात्री पुन्हा सेवा देतील, जेणेकरून वाहतूक विस्कळीत होऊ नये असे नियोजन आहे। 20 नोव्हेंबरला पुन्हा वेळेत त्या बसगाड्या त्या मतदान केंद्रावर पोहोचतील। 21 नोव्हेंबरपासून बस सेवा पूर्वरित सुरू होईल। मतदान साहित्य जिल्ह्यातील 3723 केंद्रापर्यंत पोच करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाकडील 468 बसगाड्या देण्यात आल्या आहेत। त्यात 75 किलोमीटर अंतरावर इलेक्शन ड्युटी असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोच करण्यासाठी देखील काही बसगाड्यांची सोय केली आहे। लोकसभा निवडणुकीवेळी कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी जवळपास 60 बसगाड्या देण्यात आल्या आहेत। धन्यवाद।